हाय, मी दीपाली. माझा आज ना 0 पासून ते 1000 पर्यंतचा प्रवास कसा झाला युट्यूबवर तर ते मी सांगणार आहे. तर 0 पासून सुरुवात असल्यावर खूप अवघड असतं आणि आपण एक तर सेलिब्रिटी नसतो, काही नसतो. म्हणजे आपल्याला डायरेक्ट शून्यातून विश्व निर्माण केल्यासारखं असतं हे. आणि आपल्याकडे प्रॉपर कॅमेरा नसतो, काही सेटअप नसतं. परत आपण काही काम नसतं करत म्हणजे घरातलं दाखवायचं असतं. तर आपले ऑडियन्स गेन करायला खूप खूप जास्त हार्ड असतं आपल्याला. पण तरी पण करायचं म्हटल्यावर करतोच माणूस. म्हणून मी ठरवलं होतं की आपल्याला नुसतं डेली रुटीन मध्येच हे न होता आपल्याला काहीतरी करायचं वेगळं. म्हणून आपले दिवसातली कामं आवरल्यानंतर झोपून किंवा बेडवर लोळून आपल्याला दिवस नव्हताच काढायचा. म्हणून म्हणलं काहीतरी करायचंय. पहिले तर मी स्टार्टिंगला विराचेच व्हिडिओ अपलोड करत होते आणि विराचे व्हिडिओ अपलोड करून मला थोडेफार व्ह्यूज येत होते. पण मला असे हे नव्हतं की मॉनिटाईज करायचं असं म्हणून मी बस एक टाइमपास किंवा एक मला आनंद भेटावा म्हणून विराचे व्हिडिओ अपलोड करता करता असं वाटायचं की लहान मुलांना खूप जास्त लोक बघतात. म्हणून मग तिचे काही असे छान वाटलेले क्यूट वाटलेले काही मुवमेंट्स मी त्या सर्वांसोबत शेअर करायचे. आणि कधी कधी मला त्याचे व्ह्यूज पण यायचे, म्हणजे तेव्हा व्ह्यूज जास्त नव्हते. पण कधी 100-50 आले तेच खूप वाटायचं, कारण आपल्या चॅनलवरती 0 सबस्क्रायबर होते आणि घरातलेच मिळून 2-4 झालेले होते त्याचे तरी. तर तेवढे 50-100 सबस्क्रायबर आले की मला खूप छान वाटायचं. मला वाटायचं जाऊ द्या, काहीतरी करतोय आपण. आणि तेव्हा असं काही नव्हतं की मॉनिटाईज काय असतं वगैरे, काहीच माहिती नव्हतं. नंतर हळूहळू मी 1-2 असे जे मला आवडत होते युट्यूबवर त्यांचे व्हिडिओ बघत गेले. मग मला समजलं की मॉनिटाईज पण असतं, पेमेंट पण असते युट्यूबला. नाहीतर मला असं म्हणजे याची काहीच आयडिया नव्हती. डायरेक्ट झिरो नॉलेज असतं त्या टाईपमध्ये होती मी, मला काहीच माहिती नव्हतं. मग नंतर मला जे आवडत होते ते युट्यूबवरचं बघितलं असं की मला फर्स्ट पेमेंट मिळाली, माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं. मग तेव्हापासून एक वेगळंच हे झालं की नाही, आपण पण बसल्या बसल्या करू शकतो, काहीतरी करू चालू. मी अगोदरच चालू केलेलं होतं विरा छोटे असताना. तेव्हा इंस्टाग्रामला चांगले एक दोन व्हिडिओ माझे मिलियन पर्यंत व्हायरल झाले होते. पण नंतर मला समजलं की इन्स्टावर पेड कोलॅबरेशन आणि कोलॅबरेशनच्या व्यतिरिक्त असे पेमेंट वगैरे काही नसतं. मग मी इन्स्टावरून हे झाले थोडं, आणि मला इन्स्टावर 1-2 कोलॅब बी भेटले होते आणि ते पण मग छान होतं. पण इन्स्टाला एवढा आणि युट्यूबला दोन्हीकडेच वेळ कोलॅब भेटत होते आणि लहान मुलांचं असल्यामुळे ते फक्त लहान मुलांचंच भेटत होतं. तर पण म्हटलं इन्स्टावर एवढा वेळ वाया घालण्यापेक्षा ना आपण युट्यूबवरच बघू काही होत असत तर. मग मी युट्यूब चॅनल चालू केलेलं होतं. नंतर त्याच्यावर मी व्हिडिओ अपलोड करत होते आणि एकदा मी म्हणजे माझे तेव्हा 100 सबस्क्रायबर झाले होते. मग 100 सबस्क्रायबर होण्यापर्यंत पण खूप हार्ड असते, होतच नाही 100. मी असंच माझ्या फॅमिलीला यांना शेअर केलं आणि तीच माझी म्हणजे रिलेटिव्हला वगैरे सांगून की माझं चॅनल सबस्क्राईब करा असं काहींना तर केलं आणि काहींनी सगळे व्हिडिओ पण पाहिले, पण बरेचशा जणांनी पाहिले नाही वगैरे. तर तेच माझी चूक होती एक, कारण आपलं चॅनल आपण असं डायरेक्टली शेअर नाही करायला पाहिजे. मी बरेच असे चांगले जे युट्यूबर आहेत त्यांच्याकडून ऐकलेले. म्हणून मला समजलंय की आपण आता तुम्ही पण कधी चालू करताना तर कधी आपलं चॅनल शेअर करू नका. म्युच्युअली असे डायरेक्टली जे वाढतील ना तेच सबस्क्रायबर चांगले आणि तेच वाढले पाहिजे. आणि शॉर्ट्स व्हिडिओ मधून आपल्याला सबस्क्रायबर भेटतात पण वॉच टाइम भेटत नाही, आणि मॉनिटाईज होण्यासाठी वॉच टाइम पण तेवढाच महत्वाचा असतो. आणि 1000 सबस्क्रायबर तर आपल्याला एक व्हायरल व्हिडिओ झाला तर त्याच्यातून 200-300 सबस्क्रायबर भेटू शकतात. मला असंच माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता जेजुरीचा, तो तुम्ही सगळ्यांनीच पाहिलेला आहे. ते 8 लाखापर्यंत व्ह्यूज गेल्या होत्या 10 दिवसामध्ये. तर माझे डायरेक्टली त्या एका व्हिडिओमध्ये माझे 400 सबस्क्रायबर वाढले होते. 400 सबस्क्रायबर बघून मी एवढी हॅपी झाले होते ना, तर मला वाटलं की तर खरंच आपण काहीतरी करू शकतो. मग मला खूप जास्त असं मोटिवेट झाली मी आणि करायला लागली. पण नंतर मी जे बी व्हिडिओ टाकले ना ते व्हिडिओला व्ह्यूज पण येत नव्हते, 500च्या आतच व्ह्यूज यायला लागले. मग परत मी इतकी डिमोटिवेट झाले, म्हणलं आता करायचं का नाही करायचं, काय करायचं. पण नंतर म्हटलं जाऊ द्या, आपण पुढे याच्यात इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. आपण फक्त टाइमपास म्हणून असं स्टेटस स्टोरी टाकण्यात तर टाइम घालतोच ना. तर त्याच्यापेक्षा हे करू. झालं सक्सेस तर झालं, नाही झालं तर ओके, आपल्यालाच काहीतरी शिकायला भेटेल म्हणून मी चालूच ठेवले प्रयत्न. आणि हळूहळू माझे आता 1000 सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत. आणि तुम्ही अशीच मदत केली तर माझे 1000 सबस्क्रायबर लवकरच पूर्ण होतील. आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण करणं एवढं हार्ड नाहीये. पण वॉच टाइम आणि जे वायटी स्टुडिओ मध्ये जी इलेजिबिलिटी असते ती पूर्ण करणे
खूप हार्ड असतं. त्यात 1000 सबस्क्रायबर होणं एवढं काही नसतं हार्ड, पण नवीन असाल तर आपल्याला ते खूप कठीण वाटतं. आणि नंतर मग 1000 सबस्क्रायबर कसे तरी पूर्ण करतोच आपण सगळे. पण वॉच टाइमच महत्वाचा असतो सगळ्यात जास्त, कारण वॉच टाइम आपल्याला एवढे ऑडियन्स बघतच नसतात नवीन नवीन. कारण आपले एवढे असे कोणी सबस्क्रायबर नसतात की जे असे व्हायरल किंवा चांगले युट्यूबर्स असतात त्यांच्यासारखे आपल्याला कोणी एवढं आवडीनं बघतच नाही. आणि आपला वॉच टाइम वाढण्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ, 1000 तरी व्ह्यूज यायला पाहिजेत. आणि 1000 व्ह्यूज आल्या तर आपला जवळपास वॉच टाइम कम्प्लीट होऊन जातो. आणि वॉच टाइम कम्प्लीट झाला की मग आपला मॉनिटाईज व्हायला एकदम सोपं राहतं. फक्त राहतं तर शॉर्ट व्हिडिओ मधून 10 मिलियन व्ह्यूज कम्प्लीट करणं. आणि 4-5 आपले शॉर्ट्स व्हिडिओ व्हायरल झाले तर ऑटोमॅटिक आपल्या सबस्क्रायबरला आपल्या चॅनलवरचे बाकीचे पण शॉर्ट्स ऑटोमॅटिकली दिसायला हे होतात, दिसतात. तर मग असं करून आता माझी 1000 पर्यंतची जर्नी जवळपास कम्प्लीट होतच आली आहे. तुम्ही सगळ्यांनी असं सपोर्ट केला तर लवकरच कम्प्लीट होईल. आणि पण कम्प्लीट होण्यासाठी पण हे आपण डेली व्हिडिओ अपलोड करायलाच पाहिजे. आणि जोपर्यंत आपलं चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही ना, तोपर्यंत आपण डेली 5-6 आपण शॉर्ट्स अपलोड केले तरी काही नाहीये. आणि याला असं काही नाहीये की 4च अपलोड करू शकता शॉर्ट, 5च अपलोड करू शकता. आपण किती पण करू शकतो दिवसात शॉर्ट्स अपलोड. आणि जेवढे करेन तेवढं आपलं YT स्टुडिओ मध्ये ते शॉर्ट्स हे वाढत जातं. म्हणून आपण जास्त केले तरी काही नाही. आणि मला तरी वाटतं की जास्त केले ना आपल्याला, म्हणजे जास्त ऑडियन्स पर्यंत आपण पोहोचू लवकरात लवकर. म्हणून जोपर्यंत होत राहील तोपर्यंत जास्तीत जास्त आपण ट्राय करायला. तर सुरुवातीला असं होत होतं, मी जेवढे व्हिडिओ अपलोड केले तेवढे सबस्क्रायबर राहायचे. 4 सबस्क्रायबर 4 व्हिडिओ, 8 सबस्क्रायबर 8 व्हिडिओ, असं होत होत मला एवढं डिमोटिवेट व्हायचं ना की आता म्हणजे सोडून द्यावं का करावं. पण म्हणलं नाही, आपल्याला सोडायचंच नाही, आपल्याला करायचंच आहे. मी 1-2 यांचं ऐकलं की 4-5 वर्ष, सॉरी 2-3 वर्ष लागले की मोटिवेट, 1.5-2 वर्ष लागले मॉनिटाईज व्हायला. मग मी म्हणलं की नाही, आपल्या पण आहेच आपल्याकडे टाइम, तसं पण आपण दिवसभर बेबी सांभाळण्यातच घालतो, तर काहीतरी करू. मग माझा बेबी पण छोटा आहे, तर त्याला सांभाळून तो झोपल्यानंतर, काम आवरल्यानंतर मी वेळ देत असते थोडाफार. आणि माझे ब्लॉग बघून खूप सारे जण मला हसतात सुद्धा. तर ठीक आहे, हसले तर हसले, एक दिवस ते पण म्हणते की छान केलं. आणि नवीन नवीन हसतच असतं सगळेजण, हसले तर म्हणलं आता डिमोटिवेट व्हायचंच नाही. काही पण झालं ना तर आपल्याला करायचं. जो आपला आवडता जो युट्यूबर आहे ना, त्यांचे व्हिडिओ बघून मी मोटिवेट झाले. आणि म्हणलं हे करू शकतात ना तर आपण पण करू शकतो. त्यांचे मिलियन मध्ये जाऊ शकतात व्ह्यूज, तर आपले 1000 मध्ये जातील, लाखामध्ये जातील. एक दिवस येईल आपले पण व्हायरल होईल. म्हणून मी ट्राय करत राहिले आणि तुम्ही पण ट्राय करत राहा. कारण आपल्याला इथं काही 1 रुपया पण आपली इन्व्हेस्टमेंट करायची नाहीये, 0 इन्व्हेस्ट. आणि रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायला, डेली ब्लॉग अपलोड करायला लेकर खूप मध्ये मध्ये करतात, म्हणून ते पण होत नव्हतं. पण म्हणलं नाही, काही पण झालं ना, काही पण करायचं म्हणलं थोड्या अडचणी, थोडे मुश्किल तर येणारच. म्हणून त्या मुश्किलला आपल्याला ते करावं, तोंड देऊन आणि समोर जावं लागेल. आणि आपण असं नाही करायचं की आज व्हिडिओ टाकला, व्ह्यूज आल्या, उद्या टाकायचंच नाही. रेग्युलर ठेवायचं, किंवा व्ह्यूज नाही आल्या तरी पण रेग्युलर ठेवायचं. रोज रेग्युलर अपडेट असं ना आपण, किंवा ऍक्टिव्ह राहू. आणि कन्सिस्टन्सी जपली पाहिजे आपण आपली. आणि रोज अपडेट राहिलं तरच आपल्याला व्ह्यूज येणार. किंवा असं नाही की आज टाकले उद्या टाकायचंच नाही, असं मध्ये सोडून दिलं की आपलं युट्यूब पण आपल्याला हे नाही करत. युट्यूब आपलं स्वतः आपलं व्हिडिओ व्हायरल करतं आणि न्यू ऑडियन्स पर्यंत पोहोचवतं. असं आपण रेग्युलर करायला पाहिजे. आणि थँक्यू माझं एवढं सगळं ऐकून घेतल्याबद्दल आणि असं मला मदत केल्याबद्दल. असेच समोर तुमचा सपोर्ट राहू द्या. तुमचा सपोर्ट असेल तर माझं चॅनल. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.